नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या न्यूज। जगातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पायाभरणी झालेली आहे। येत्या 2 वर्षांमध्ये आपल्याला हा पुतळा उभारलेला दिसेल, असं जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आमच्याशी बातचीत करताना सांगितलंय। छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानची अस्मिता आहे। जगाला न्याय व्यवस्थेचं जर न्यायालय कशाला म्हटलं जातं, नियतीचं, नीतिमत्तेचं आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचं जर न्यायालय जर कुठलं असेल तर ते विचाराची धारा होती, ती म्हणजे छत्रपती शिवराय। आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणीच आपण उभारतोय। त्याची पायाभरणी झालेली आहे। आदरणीय यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या स्पॉट जवळजवळ 1 तास होते आणि सगळे बारकावेदारी लक्षात घेऊन हे स्मारक जगातलं सगळ्यात उंच व्हायला पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली, शुभेच्छा दिल्या आणि मी सुद्धा सहभाग करेल अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे लवकरच आपल्याला 2 वर्षाच्या आतमध्ये हा पुतळा 411 फूट बराचसा पुतळा आपल्याला तिथे उभा राहिलेला दिसेल। साहेब, आता बिबट्याचं प्रमाण आपल्याकडे जास्त वाढलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बिबट ही आमच्यासाठी एका बाजूला शक्तीस्थळ आहे, दुसऱ्या बाजूला ते आम्हाला निश्चितपणे भयावह अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे। 2000 पेक्षा जास्तीच्या बिबटे आता आमच्या मांजर जसं आवडतं त्या मांजरीप्रमाणे या मांजर कुळ जातीतला प्रजातीतला असलेला प्राणी हा ट्रायबल 1 मध्ये गेलेला आहे। ट्रायबल 1 मध्ये गेल्यामुळे आमची सर्वांची अडचण झालेली आहे। त्यामुळे आम्ही तो ट्रायबल 2 मध्ये कसं जाईल, त्याची नसबंदी कशी केली जाईल, त्याला पकडल्यानंतर त्याला सोडता कामा नये। आम्ही आता तिथं जे बिबट निवारा केंद्र आहे ते आता एक्सपांड केलेलं आहे। त्याच्यामध्ये 200 पेक्षा जास्तीचा अतिशय बिबटे आम्हाला ठेवता येतील। त्यामुळे आताचं वातावरण अतिशय गंभीर आहे आणि आमचं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की ह्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी थोडीशी अवेअरनेस असावं, सायंकाळच्या वेळी कोणी घराच्या बाहेर पडू नये। आणि माझी मायबाप सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना पाणी भरायला किंवा शेतातली कामं करायला सकाळच्या वेळेला 3 फेज लाईट द्या, अशा पद्धतीची मागणी आमची बिबट प्रवण क्षेत्रामध्ये जुन्नर या ठिकाणी आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।